वेलकम स्टुडंट्स. आज आपण जॉमेट्रीचे काही उदाहरणं पाहणार आहोत. तर बघताय तुम्ही, प्रश्न पहिला आहे, डिवायडेड द लाईन ए बी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर इन 2 पार्ट्स. म्हणजे एक रेषा आहे ए बी जी 7 सेंटीमीटर लांब आहे, तिचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. तर इथं आपल्याला डायरेक्ट 3.5 सेंटीमीटर घेऊन नाही करायचे ते, तर त्याची प्रोसेस जी आहे ती मी तुम्हाला आता दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला रेषा ए बी ही काढून घ्यायची आहे 7 सेंटीमीटरची. इथं मार्क करायचा एक पॉईंट, 1 आणि 7 सेंटीमीटर, आणि ती रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. बघताय तुम्ही, मी 7 सेंटीमीटर रेषा ड्रॉ केलेली आहे. अगदी ॲक्युरेट आली पाहिजे ती. त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला ए आणि इकडं बी. आता आपल्या कंपासमध्ये आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि त्याचं टोक या बीवर ठेवायचं आहे. बीवर ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं मी, अंदाजे घ्यायचं आहे, आणि वरती एक त्याला असा एक आर्क मारून घ्यायचा आहे. खाली सुद्धा एक आर्क त्याला मारून घ्यायचा आहे. ते स्ट्रोक इकडं आपल्याला एवर पण ठेवायचं आहे आणि एक इकडं त्याला आर्क मारून घ्यायचं आहे, खाली एक त्याला आर्क मारून घ्यायचा आहे. हे पॉईंट त्याचे आपल्याला डार्क करून घ्यायचेत आणि आपल्याला हे 2 पॉईंट जोडायचे आहेत. याला नाव द्यायचं आहे ओ, सेंटरला. हे झाले दिलेल्या ए बी 7 सेंटीमीटर रेषेचे 2 भाग. एकदा नक्की तुम्ही प्रयत्न करायचा आहे घरी काढण्याचा. दुसरा प्रश्न आहे, त्याच्या खालीच आहे की प्रश्न दुसरा, डिवायडेड द लाईन पी क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर लॉंग इन 4 पार्ट्स. म्हणजे 8 सेंटीमीटर लांब रेषा दिलेली आहे, तिला आपल्याला 4 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे तिचे 4 भाग करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाईन पी क्यू ही 8 सेंटीमीटर ही काढून घ्यायची आहे. तीच आहे त्याची मेथड. आपल्याला 8 सेंटीमीटर रेषा पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. अजिबात घाई करायची नाही, सावकाश करायचं आहे, कारण की माप खूप महत्त्वाचं आहे. 8 सेंटीमीटरची आपण रेषा काढलेली आहे. ह्याला नाव द्यायचं आहे पी क्यू. बघताय तुम्ही, चांगला हायलाईट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला परत या रेषेचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, जी आपण आता वरच्या पद्धतीने आपण केली होती. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे, वरती एक आर्क मारायचा आहे, खाली एक आर्क त्याच्या मारून घ्यायचा आहे. सेम मेथड इकडं पण आहे. पीवर कंपासचं टोक ठेवायचं आहे, इकडे एक आर्क मारायचा आहे, वरती एक आर्क मारायचा आहे, आणि त्याचे ते दोन्ही जिथं आर्क एकमेकाला टच झालेले आहेत तो पॉईंट आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे आणि सावकाश त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे दिलेल्या रेषेचे आपले 2 भाग आपल्याला झालेले आहेत. ह्याला नाव द्या ओ. आता पी ओ या रेषेचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत आणि ओ क्यू या रेषेचे पण आपल्याला 2 भाग करायचे आहेत. पद्धत तीच आहे जी आता आपण वापरलेली आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, खाली आर्क वरती आर्क मारून घ्यायचा, एक खाली पण आर्क त्याच्या मारायचा आहे. सेम पीवर टोक ठेवून खाली आर्क मारायचा आहे, वरती आर्क मारून घ्यायचा आहे. तीच पद्धत इकडं पण क्यूवर टोक ठेवायचं आहे, वरती आर्क मारून घ्यायचा आहे, खालीही आर्क मारायचा आहे.
घाई कुठलीही करायची नाही आहे. थोडं जरी चुकलं तर ते बरोबर येत नाही. पॉईंट हायलाईट करून घ्या दोन्ही पण. रेषा जॉईन करून घ्या. याला जिथं त्या रेषा टच झालेल्या आहेत त्याला नाव द्या यम आणि इकडं यन. समजलं? 1, 2, 3 आणि 4 दिलेल्या रेषेचे 4 भाग. स्टुडंट्स, आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. बायसेक्ट अँगल ABC दॅट इज अ 60 डिग्री अँगल इन 2 पार्ट्स. म्हणजे अँगल दिलेला आहे आपल्याला हा ABC 60 डिग्री. त्याला नाव द्या A, B आणि C. त्याला बायसेक्ट करायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचे 2 भाग करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कंपास घ्यायचा आहे, बीवर त्याचं टोक ठेवायचं आहे आणि इकडं एक मार्क करून घ्यायचा, किंवा सरळ जरी काढलं एक अँगल मोठा तरी चालतं. छोटा अँगल काढून घ्यायचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे माप हलवायचं नाही आहे, ज्या मापाने आपण हा अँगल काढलेला आहे. इथं जिथं आपल्याला टच झालेला आहे बीवर तिथं ठेवायचे टोक आणि इकडं वरती त्याला एक आर्क मारून घ्यायचा आहे. नंतर ज्या ठिकाणी इकडं ABवर ते आर्क आपला टच झालेला आहे त्याच्यावर कर्कचं टोक ठेवून वरती आपल्याला एक आर्क मारून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला एक पॉईंट हायलाइट डार्क करायचा आहे. आणि B तो जो पॉईंट आहे आपला, आपण बायसेक्ट केला आल्यानंतर त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. याला नाव द्यायचं आहे D. तर हे बघताय तुम्ही 60 डिग्री अँगलचे आपण 2 पार्ट केलेले आहेत. नक्की प्रयत्न करायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे की बायसेक्ट अँगल ABC 90 डिग्री इन 3 पार्ट्स. म्हणजे आपल्याला अँगल ABC जो आहे तो आपल्याला 3 पार्टमध्ये त्याला डिवाइड करायचा आहे. ट्रायसेक्ट म्हणतात त्याला ॲक्च्युली. तो इथं मी 90 डिग्रीचा अँगल मी ड्रॉ केलेला आहे. याला नाव देऊ A, याला B आणि हा C. तर तीच पद्धत आहे. थोडं अंतर जास्त वाढून घेऊ आपण. ABला टच करणारा एक आर्क खाली BC पर्यंत आणायचा आहे. नीट बघा, इथं टच केल्यानंतर हा पॉईंट जो आहे तो Cवर ठेवून इकडे एक आर्क मारून घ्यायचा आहे आपल्याला आणि ABवर ठेवून इकडे त्याला आर्क मारून घ्यायचा आहे. आता हे जे 2 आर्क मारलेले आहेत आपण, हे पॉईंटला आपल्याला डार्क करून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला सरळ रेषा B मधनं ड्रॉ करायची आहे. वरती रेषेला असं टोक दाखवणं बंधनकारक आहे, ते चुकायचं नाही. याला नाव देऊ आपण D, याला नाव देऊ F. आज 4 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, तर याचा नक्की तुम्हाला सराव करायचा आहे घरी. लवकरच पुढच्या पार्टमध्ये आपण पुढची जॉमेट्री आपण शिकूया. बघत राहा अभिज आर्ट्स. थँक्यू.